नमस्कार. श्लोक 40वा. नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. अर्थ: येथे आरंभ केलेल्या कर्माचा नाश होत नाही, यात विघ्नही येत नाही. या धर्माचे थोडेसे आचरण झाले तरी मोठ्या भयापासून संरक्षण होते. इह अभिक्रम नाशाहा न अस्ति. येथे आरंभिलेल्या कर्माचा नाश होत नाही. एखादा मनुष्य कर्मयोगाप्रमाणे काही कर्म करीत असता मृत्यू पावला तरी ते कर्म संस्कार रूपाने त्याचे बरोबर राहते व पुढील जन्मात ते सुरू राहते. ज्याप्रमाणे आपण एखादे अर्धवट राहिलेले काम दुसऱ्या दिवशी पुन्हा सुरू करतो, कारण आदल्या दिवशी केलेले काम रात्रीमध्ये नष्ट होत नाही, ते तसेच राहिलेले असते. त्याच नियमाने पूर्वजन्मीचे काम पुढच्या जन्मात पुढे करायला लागते व ते समाप्त किंवा पूर्ण होऊ शकते. दोन्ही ठिकाणच्या रात्रीच्या दीर्घपणात भेद आहे, तरी त्यामुळे केलेल्या कर्माच्या उपस्थितीत भेद नाही. हाच विषय या अध्यायात पुढे विस्ताराने सांगितलेला आहे. अभिक्रम याचा अर्थ उत्तम क्रम. निसर्गाचा क्रम हा नेहमीच उत्तम क्रम असतो व त्याला धरूनच असलेला आयुष्यक्रम हा उत्तमच ठरतो. निसर्गक्रम हा कर्मफलाचा क्रम असतो. याला धरूनच माणसाचा जन्म होतो व आयुष्यक्रम सुरू होतो. आयुष्यातील प्रत्येक घटना निसर्गक्रमाला धरून असते, ती क्रमानुसार घडत असते. हा जो आयुष्यक्रम आहे तो योगमार्गातही नष्ट होत नाही. आयुष्यक्रम निसर्गानुसार व कर्मानुसार सुरू ठेवून योगमार्ग चोखळता येतो. ही महत्त्वाची गोष्ट येथे भगवंतांनी सांगितलेली आहे. प्रत्यवायो न विद्यते. योगमार्ग हा निसर्गाच्या विरुद्ध मार्ग नाही. प्रत्यवाय या शब्दात प्रति, अव अधिक अय असे 3 शब्द आहेत. प्रति म्हणजे विरुद्ध, अव म्हणजे खाली किंवा कमी प्रतीचा, अय म्हणजे मार्ग. निसर्गाचे विरुद्ध किंवा निसर्गाला सोडून नेणारा हा मार्ग नाही. योगाबद्दलचे हे सोपे मार्गदर्शन श्रीकृष्णांनी येथे केले आहे. सत्कर्म करीत राहिले तर विघ्ने येत नाहीत. मात्र काही वेळा सत्कर्म करणाऱ्या लोकांना सुरुवातीचे काळात समाजातील काही लोकांकडून विरोध होतो. त्यांना त्रासही सोसावा लागतो, कारण की त्या काळात तशा प्रथा नसतात आणि त्या प्रथेच्या विरुद्ध जर लोकांच्या भल्यासाठी ह्या लोकांनी असे काही काम केले तर लोक त्यांना विरोध करतातच. मात्र काही काळातच लोकांचा हा विरोध मावळून जातो, कारण त्यांना त्यातील चांगले काम व त्याचे बहुजन हितासाठी होणारे लाभ कळायला लागतात. सत्कर्म करणाऱ्या सत्पुरुषांचा निस्वार्थीपणाही लोकांच्या लक्षात येतो. मग हे सत्पुरुष आपल्या चांगल्या वागण्याने अशा विरोधकांना आपलेसेच करून घेतात. शत्रू असलेले मित्र होतात. आपल्या संतांच्या किंवा समाज सुधारक लोकांच्या जीवनात सुरुवातीला त्यांना असा त्रास सोसावा लागला होता. यामध्ये सर्व संतांचा आपल्याला समावेश करता येईल. प्रामुख्याने ज्ञानदेव, तुकोबा, एकनाथ महाराज या संतांना, तर आगरकर, कर्वे, फुले इत्यादी समाज सुधारकांना हा त्रास सोसावा लागलेला आहे. असा हा कर्मयोग, याचे थोडेसे आचरणही मोठ्या भयापासून अथवा संकटातून आपले रक्षण करते. कारण सत्कर्मामुळेच शत्रुमित्र होतात व तेच आपल्या कार्यासाठी सहाय्यक होतात. स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. या धर्माचे म्हणजे सदाचरणाचे किंवा सत्कर्माचे थोडेसे आचरण मोठ्या भयापासून कसे रक्षण करते ते पाहू. सदाचरणात अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, पावित्र्य, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर भक्ती इत्यादींचा समावेश आहे. या गुणांनी युक्त असलेले कोणतेही व्यवहारातील कर्म हे सत्कर्मच असते. यांचे आचरण केले
तर माणसाचे कल्याणच होते. उदाहरणार्थ सत्यभाषण. जर एखादा माणूस नेहमीच खोटे बोलत असेल तर लोक त्याला खोटारडाच म्हणतात. पण काही काळाने त्या माणसाला उपरती झाली व तो नंतर सत्यभाषण करू लागला. लोकांना तसा अनुभव येऊ लागला तर लोक त्याचे मागील असत्य बोलण्याची सवय विसरून जातात, त्याचे अपराध क्षमा करून टाकतात आणि तो नियम दृढतेने त्यांनी सुरू ठेवला तर सत्यवादी म्हणूनही लोक त्याला मान देऊ लागतात. आणि याचे उत्तम उदाहरण म्हणजे वाल्ह्या कोळ्याचे. सुरुवातीला चोर, दरोडेखोर, खुनी असलेला हा आपल्या सदाचरणाने लोकांमध्ये वाल्मिकी ऋषी म्हणून मान्यता पावला. आणि ज्ञानदेवही हेच सांगतात, कर्माधारे रहाटीजे, परी कर्मफल न निरीक्षिजे. आणि ही सुबुद्धी आपू झालिया निरवधी, हा असताची उपाधी आकळू न शके. कर्मफलाची इच्छा सोडून केलेले कोणतेही कर्म उपाधीत असून सुद्धा त्याला उपाधीचे बंधन होत नाही. त्यामुळेच येथे पाप, पुण्य, सूक्ष्म, निष्कंप अशा त्रिगुणांनी युक्त होत नाही. आणि याचे थोडेसे आचरण घडले तरी सर्व संसार भय नाहीसे होते. सर्वात मोठे भय हा संसार सागर कसा तरून जायचा याचे असते. भय भवसागराचे आहे. म्हणून अर्जुना, ते पुण्यवशे जरी अल्पची हृदयी बुद्धी प्रकाशे, तरी अशेषही नाशे संसार भय, असे ज्ञानदेव सांगतात. इथे आपण थांबूया. विचार थोडासा आणखी स्पष्ट करते की आपल्याला आयुष्यात अनेक गोष्टी नक्की काय आहेत त्या कळत नाहीत. पण आपण हे केले तर पाप लागेल का, पुण्य लागेल का, अशा संभ्रमात सामान्य माणूस नेहमीच असतो. परंतु येथे भगवंतांनी निष्काम कर्माचे महत्त्व सांगितलेले आहे. आपण कोणतेही कर्म निष्काम पद्धतीने आणि निस्वार्थपणे केले तर त्याचे आपल्याला पापपुण्याचे भय ठेवायचे कारण नाही. इथे थांबूया. धन्यवाद.